आपला आवाज न्यूजमध्ये मी संदीप जठार आपलं स्वागत करतो। शासनानं प्रत्येक कार्यालयाला अधिकाऱ्यांच्या येण्याची आणि जाण्याची वेळ निश्चित केलेली असते। येण्याची वेळ सर्वसाधारण 10 वाजण्याची असते आणि शासकीय कार्यालयात कर्मचारी आल्यानंतर थंब म्हणजे बायोमेट्रिकचं एक अद्ययावत मशीन तिथे ठेवलेलं असतं। मात्र त्या ठिकाणी सुद्धा त्या बायोमेट्रिकचा कोणताही वापर न करता तिथंही कर्मचारी आणि अधिकारी चक्क त्या बायोमेट्रिकला चुना लावत असल्याचं स्पष्ट झालं। आणि हीच गोष्ट झाली एका मसवड येथील जबाबदार कार्यालयामध्ये। सकाळी 10:30 वाजल्या तरी या कार्यालयामध्ये कोणीही उपस्थित नव्हतं। या कार्यालयातील लाईट फॅन संपूर्ण सुरू होतं। महिला शिपायांच्या व्यतिरिक्त एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हता। आणि याच बाबत मसवड येथील सजग असलेले सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी या गोष्टीचा आढावा घेतला आणि एक कोणतं कार्यालय आहे पाहू सविस्तर बातमीच्या माध्यमातून। 10:30 वाजले तरी ऑफिस रिकामच। मसवड अप्पर तहसीलदार कार्यालयातील भोंगळ कारभार उघड। मान तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी उन्हात ताटकळत उभं राहावं लागत असताना दुसरीकडे मसवड येथील अप्पर तहसीलदार कार्यालयातील धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर आलंय। सोमवारसारख्या कामकाजाच्या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी सकाळी 10:30 वाजून गेले तरी कार्यालयात एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याचं आढळून आले। सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। अपर तहसीलदारांच्या केबिन पासून विविध विभागांच्या टेबलांपर्यंत त्यांनी पाहणी केली, मात्र कार्यालयात फक्त शिपाई उपस्थित असल्याचं दिसून आलं। अधिकारी आणि कर्मचारी मात्र गायब होते। राज्य शासनाच्या नियमानुसार बहुतांश शासकीय कार्यालयांची कामकाजाची वेळ सकाळी 10 वाजता सुरू होते। कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहणं बंधनकारक असतानाही 10:30 वाजेपर्यंत कार्यालय ओस पडलेले दिसल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। सोमवार हा संपूर्ण आठवड्याच्या नियोजनाचा पहिला दिवस मानला जातो। अशा दिवशीच कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असल्यानं प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे। सध्या मान तालुक्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे। अनेक नागरिक स्वतःची आणि शासकीय कामं सकाळीच उरकण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र कार्यालयात कर्मचारीच नसल्यानं नागरिकांना तात्काळ उभं राहण्याची वेळ आली आहे। काही जण कामासाठी दूरवरून आले होते, पण कार्यालयातील रिकाम्या खुर्च्यांनी त्यांची निराशा केली। कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी नसतानाही अनेक ठिकाणी लाईट सुरू असल्याचं दिसून आले, त्यामुळे विजेचा विनाकारण वापर होत असल्याचा आरोपही उपस्थित केला जातोय। शासन एका बाजूला वीज बचतीचे संदेश देत असताना शासकीय कार्यालयातच अशा प्रकारे वीज वाया घालवली जात असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। या गंभीर प्रकाराकडे आता मान खटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर काय भूमिका घेतात, संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय। मंडळी, अजिनाथ केवटे यांनी जो प्रश्न मांडला आणि तो प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला। खरं तर शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी वेळ पाळणं तेवढंच गरजेचं आहे। दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे आणि शासकीय कामानिमित्त अनेक जण प्रवास करून कामानिमित्त येत असतात। मात्र आत्ता मसवड अप्पर तहसीलदार कार्यालयामध्ये काय प्रकार आहे तुम्ही पाहिला। याबाबत मान खटावच्या प्रांताधिकारी किंवा सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नक्की काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, मसवड।